पाहतो पाहतो तुला चंद्राच्या कोरेत, धडधड वाहती माझ्या काळजात, हृदयाच्या ठोक्यामध्ये मोजू तुला साजणी, घुंगरू तुझ्या पैजणाचं वाजतय साजणी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज तुम्हाला कॅप्शन वरून तर कळालंच असेल काय एक्झॅक्टली आहे. तर डेकोरेशन आम्ही दाखवते. हळदी कुंकू आहे, आम्ही जाणार आहोत गावात. तर आजचा व्लॉग जो असणार आहे तो गावातल्या हळदी कुंकूचा असणार आहे आणि संध्याकाळी आल्यावरती इकडचं होईल, इकडे हळदी कुंकू करणार आहोत घरी. सेकंड पार्ट असणार आहे इकडे आल्यानंतर. इकडचे गेस्ट वेगळे आहेत, तिकडचे गेस्ट वेगळे आहेत. आम्ही गावामध्ये हळदी कुंकू ठेवण्याचं एक असं आहे की फाल्गुनीचं पण हळदी कुंकू गावात झालेलं. हळदी कुंकू झालं, आई ठेवते का असं काय? खूप वर्षांपासून आई खूप वर्षांपासून हळदी कुंकू करत आल्यात गावात. सो ती प्रथा आता आमच्यावरती सोपवली, माझ्यात आणि बहिणीवर. लास्ट 2 ब्लॉग्स तुम्ही बघितले नसतील, लास्ट 2 इयर्सचे, तर नक्कीच जाऊन बघा हळदी कुंकाचे ब्लॉग. तर भरपूर मजा असते गावातल्या हळदी कुंकामध्ये. आणि वहिनीची फर्स्ट हळदी कुंकू आहे, तर मस्त वाडी वगैरेची फुल तयारी झाली. वाडी कुठली आहे? अरे ते तिळगुळाचे, तिळगुळवाडी, तिळगुळवाडी सिद्धीची, सिद्धी ज्वेलरी बाय सिद्धी. सो नेक्स्ट तुम्हाला दिसेल, मस्त छान खूप सुंदर बनवली आहे. तिचा इंस्टाग्राम हँडल आम्ही इथे डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. खूप सुंदर बनवली आहे, जसं तुम्हाला पाहिजे तसं ती कस्टमाइज करून देते. सो माझी हळदीची जी ज्वेलरी होती ती पण तिच्याकडनं होती, फ्लोरल ज्वेलरी. आणि आता वहिनीसाठी सुद्धा आम्ही तिच्याकडूनच मागवली आहे तिळगुळाची वाडी. सो इथे आहे, ती रेडी आहे. अभि तुम्हाला दाखवेल. मी फटाफट आता रेडी व्हायला चालली आहे. आम्ही ऑलमोस्ट इकडचं सेटअप करून झालेलं आहे. जेवून वगैरे आम्ही निघणार आहोत गावात जायला. आणि अभिने पण सुट्टी आज काढली, मी पण काढली, आईने सुद्धा सुट्टी काढलेली आहे, सगळ्यांनी सुट्टी काढलेली आहे. अभिला खास शूट साठी. आणि आज दादाला तुम्ही बघणार आहात, येणार आहे ना? दादाला बघणार आहात आज तुम्ही त्याच्या रूपामध्ये. सो रांगोळी वगैरे सगळी काढून झालेली आहे. बघू कितपर्यंत राहते, आल्यावर राहील का नाही माहिती नाही, पण काढली आहे. सो चला, आता हे लोक रेडी होतील आणि आपण भेटू आता गावात यांच्या हळदी कुंकवाला. नाही नाही, घाल ना ते. 1 तास लागेल अजून या पोरीला रेडी व्हायला. झटपट मेकअप आहे बघा, झटपट मेकअप. तुम्हाला सांगतो आजपर्यंतचा चेतनाचा रेकॉर्ड आहे की सांगू का की 2 वाजता जायचं असेल तर चेतनाला 12 वाजता रेडी व्हायला पाठवतो मी. हा, ते आम्हाला सगळं माहिती आहे, आता सांगू नको. फाउंडेशन क्रीम सारखं घ्यायचा. हा, आणि जर 2 वाजता जायचं असेल तर हिला 12 वाजता रेडी व्हायला सांगायला लागतं आम्हाला. तर 2 वाजता आम्ही निघतो. काही पण यांचं ऐकताय. मी 12 वाजता रेडी झालो आणि नेहमीप्रमाणे 1 तास लेट रेडी झाले. मस्त. हा, काय बोलतो अभि? खरं नाहीये, अजिबात नाही. 1% मला काय शॉर्ट पॅन्ट घालायचं असतं आणि आम्हाला एवढं नटापटा करायला लागतो. त्याचं कोणी सांगितलं करायचंच नाही ना. माझा पूर्ण लुक मी रेडी झालेली आहे. ब्लाऊज वर के दिसतोय मागे? हो, ते नाहीये रे, तसंच डिझाईन वेगळी, काहीतरी वेगळं. मला असं बेसिक काय बोलतात, काठपदर नव्हतं घालायचं, तर काहीतरी असं ट्राय केले वेगळं करायला. कॉमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं का नाही लुक. चला, टाटा बाय बाय. निकलो क्या निकलो. सगळे थांबले. ऑफिशियल ऍडव्हर्टाईज करणारी ही आली आहे. हे मामाअर्थचे प्रोडक्ट वापरता का तुम्ही? फक्त मामाअर्थचेच वापरता का? मामाअर्थचे ऍड करायला आली आहे. काय आहे हे? कोणाचं आहे? तुझं आहे का? बोल बोल. चतनाचे चतना.
चटना वहिनीनं आमच्या लपवलं. तुम्ही हो इकडे. आमच्या बिचारा वहिनीनं मागे मागे ठेवता. हा हिरोईन आमच्या हिरोईन आहेत वहिनी आमच्या. आणि बघा ऑलवेज लेट 1 2 3. मला इथे रेडी होऊन मी जुना झालोय. आम्ही जे काम करतो ना ते तुला सगळे करायला आम्ही चालेल एक दिवस चॅलेंज ठेवू. मी जे करतो ते तुम्ही करायचं, तुम्ही जे करतो ते मी करायचं. असं मला दाढी पण चालवता येते डन. मला थांबवून या लिफ्ट मध्ये चालत नाही. मला बोलतात तू चालत ये. काय परिस्थिती आहे माझी. हा त्यांच्या आधी मी पोचणार लिफ्टच्या आधी. माझी गाडी नसून एक टेम्पो ट्रॅव्हलर बस झालेली आहे. एवढ्या बायका इथे बसलेल्या आहेत. अरे ए मॅडम हसो ना क्या हुआ. काय झालं काय झालं चेतना. सो डेकोरेशन चालू केलेलं आहे इकडं. आल्यावरती आम्ही फटाफट केलं. आलो आम्ही 3:30 वाजता. इन्व्हिटेशन 4 वाजता दिलेले आहे. फुल ऑलमोस्ट रेडी करून ठेवलेलं आहे. थोडंसं डेकोरेशन बाकी आहे ते करतोय. चालू नाही झालं. 4 वाजले का रे. नाही हळदी कुंकवाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बोलवले आहेत. आई तू प्रमुख आहे का. प्रमुख पाहुणे का. हे हळदी कुंकवाचे प्रमुख पाहुणे बोल. इथे स्पेशल मला आज फोटो काढायला बोलवले. यांचे झालेले आहेत. आता ह्या रेडी झाल्या. एवढ्या बायका आहेत आमच्या घरात का मच्छी मार्केट पण कमी पडेल एवढ्या बायका आहेत. सगळ्या वहिनी आजीला आणा. आई ये इकडे. आई इकडे असतं कशाला. बघा सगळे. हा काँग्रेस पक्ष. जसे का फिरायला चालले कुठेतरी. टाटा कर. अजून यांची काय चालू झालेली नाहीये हळदी कुंकू. आहेत का अजून. तुझी माझी कहाणी राजा मी अंतुराणी झाले आपली सुरू कहाणी आज गा. पोरी गा मोत्याची चोरी गा करू नको तू आज ग माझा तुझ्यावर आज गा. पोरी गा मोत्याची चोरी गा करू नको तू आज ग माझा तुझ्यावर आज ग. तू माझी जिंदगानी मन भरलं आनंदाने दोघांची ही मनमानी आज ग. पोरी ग मोत्याची चोरी ग करू नको तू आज ग माझा तुझ्यावर आज ग. पोरी ग मोत्याची चोरी ग करू नको तू आज ग माझा तुझ्यावर आज ग.
फलपणीच्या खेळातली राणी माझ्या स्वप्नातली नवरी बनून माझ्या घरी ये ग ये तू माझी परी बालपणीच्या खेळातली राणी माझ्या स्वप्नातली नवरी बनून माझ्या घरी ये ग ये तू माझी परी परी ग परी ग तू माझी परी ग नको करू साज मला तुझ्यावर नाच ग परी ग पोरी ग मोत्याची चोरी ग करू नको तू आज माझा तुझ्यावर नाच ग पोरी ग मोत्याची चोरी ग करू नको तू आज ग माझा तुझ्यावर आज ग काय आमच्या आई अजून वैभवचं लग्न बघणार आहे. अजून काय 20-25 वर्ष काय हालत नाही. नाही काय 20-25 वर्ष आहेस ना अजून. किती वर्ष राहील अजून पण आहे ना अजून स्ट्रॉंग आहे का नाही. होती आवडी होती रोज बोलवायला यायची आईसला रोज यायची आईसला बरोबर असते मग मी इतकी बघा हळदी कुंकू झाला आणि हळदी कुंकू वाली खायला बसलेली आहे असं. आणि लुक ॲट हिचा अवतार जागू घे हिचा अवतार बघा. इसको पहचाना. काल फोटो बघितला कसा काढलाय. हा नवरा बायको. आपल्याला घरी बोलावले ना घरी गेलो चहा द्यावा लागला असता आपल्याला बघितला ना असं शिवायचं. 5 वर्षाचं असं असतं की आपण देवीला जशी ओटी भरतो ते करायचं असतं. तर माझं फर्स्ट इयर हळदी कुंकाचं झालं. लास्ट इयर आरसा झाला. आता काय बोलतात आपले कंगवे ते व्हायला राहिले आणि ओटी आणि बांगड्या हे 2 अजून वर्ष राहिलेत. अजून आहेच म्हणजे 5 जणींना देते. बाकी सगळ्यांचा मग दोघांचा कॉमन वाण होता म्हणून मी 5 जणींना जे आहे ते 5 जणींना देते. वहिनीचं यावेळेस हळदी कुंकू.
चेतना थोडी क्रॉस सांगू शकतो पण नव्हता मेहनत कम्प्लीट होतो क्रॉस क्रॉस उभी बोल सर यांचा आमचा हळदी कुंकू ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे गावातला. ह्यावेळेस थोडी स्लो स्टेज होती, म्हणजे स्पीड होती, कारण सगळ्यांना टायमिंग आम्ही जरा जास्त दिलेलं म्हणून. पण ऑलमोस्ट झालेलं आहे. कसं वाटलं तुला पहिला हळदी कुंकू? ती फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि फुल वाइंड अप करायला घेतलेला आहे. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. आपल्या घरी, हे तर गावातल्या घरी होतं, जो आपला मेन घर आहे तिकडे आम्ही हळदी कुंकू करणार आहोत बाकीच्या लेडीजचा. सो तिकडे सगळे तुम्हाला दिसतील. आणि अजून एक प्रश्न आहे की वहिनीची आई का नाही दिसत आहे. सो हे प्रश्न येणारच आहे. तर त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना खूप जास्त मिस केलंय आईंना, की ते येऊ नाही शकल्या. बिकॉज आजींना अजून वर्ष झालेलं नाहीये म्हणून त्या काही येऊ नाही शकल्या. तर एनिवेज नेक्स्ट इयर असणार आहे आई आपल्यासोबत हळदी कुंकवाला. या बाकीच्या बहिणीच्या माहेरच्या असतील नेक्स्ट इयर, असं आम्ही ते करतो की ते आमच्यासोबत असणार आहेत. थोडं फार लांब जातात पण असतीलच. तुला काय वाटत? बोल. याचा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. जसं मी मगाशी बोलली की आपल्या घरी असणार आहे. तर किती जणी येतात, कसं येते आणि काय आम्ही करतोय, सो तुम्हाला दिसेलच नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाकीची पण. तुला काय वाटत तुझं पहिलं हे आहे? अजून एक प्रश्न येईल, तो म्हणजे दादा का दिसत नाहीये. तर त्याला ऍक्च्युली यायचं होतं पण मीटिंगमुळे त्याला नाही येता आलं. तर वी आर प्रेइंग की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दादा नक्कीच दिसेल. फोटोशूट होणार आहे. तर बिचारीने दादाचे कपडे वगैरे आणले. इनफॅक्ट तो पण मॉर्निंग पासून खूप जास्त एक्साइटेड होता. हिला बोलला सगळं मी ट्राय करतो, पण एक अर्जंट मीटिंग आली, सो ही कुडंट जॉईन दॅट. एनिवेज काही नाही, आपण भरपूर तुझे फोटोज काढलेले आहेत, त्याचे आपण काढू. तुला काय वाटतं पहिलं तुझं हे आहे, पहिलंच गावात तर पहिल्यांदा तुझं असं झालं? मस्त. मी पहिल्यांदाच असं एवढ्यांच्या सोबत हळदी कुंकू पहिल्यांदाच सेलिब्रेट होताना बघितलं. जनरली असं म्हणजे फॅमिलीमध्ये होत नाही, जे सार्वजनिक असतात तेव्हा एवढी हा, जसं पर्सनली फॅमिली कोणी एक फॅमिली असं हळदी कुंकू करत नाही. मी इकडे आल्यावर पहिल्यांदा बघितलंय. सो ही प्रथा जशी मी लास्ट 2 वर्षांपासून बोलते, ही आईंनी चालू केलेली आणि ती आता त्यांनी आमच्या दोघींवरती सोपवली आहे. की त्या बोलायच्या की मी गावात जाऊन, म्हणजे लोक एवढी एक्साइटेड असायची आईंची हळदी कुंकू म्हटल्यावरती. सो ती आम्ही ट्राय करतोय जेवढं आमच्याकडून होईल तेवढंपर्यंत आम्ही कव्हर करायला, सेलिब्रेट करायला. सो चला मग, तर आजचा व्लॉग इथपर्यंतच आहे. नेक्स्ट व्लॉग बघायला नक्कीच विसरू नका. आमची फन बाकी कंटिन्यू राहणार आहे. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय, टेक केअर. हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. अच्छा वा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.